नमस्कार. आज आम्ही शिवसेना शाखा आवासी कोकण भगवा केसरी बैलगाडी स्पर्धाचे नियोजन करीत आहोत आणि त्या नियोजनासाठी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, आमचे लाडके रामदासभाई कदम, आमचे मार्गदर्शक आणि ह्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, आपले योगेश दादा कदम, आपले आमदार, आमचे आदरणीय दादा यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा घेण्याचं मान घेतलेला आहे. तर या स्पर्धेसाठी शिवसेना शाखा आवासी आमचे प्रमुख आमचे मार्गदर्शक बापूसाहेब आंबरे, जीवनसाहेब आंबरे, सुनील मोरे साहेब किंवा आमचे शिवसेनेचे नवीनच जबाबदारी आम्ही देणार आहोत असे श्रीकांत आंबरे, आमचे राजेंद्रजी मालकर आणि प्रमुख पदाधिकारी माजी शाखा प्रमुख नाना आंबरे असतील, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र आंबरे असतील, सरपंच अमित आंबरे असतील, रुपेश आंबरे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आम्ही आयोजित करीत आहोत. तर या स्पर्धेचं जर एक प्रमुख हेतू सांगायचं झालं तर ही स्पर्धा आपण रत्नागिरी जिल्ह्यातली एक मोठी मानाची स्पर्धा म्हणून हिला मानलं जातं. कारण रत्नागिरीतले जे शेतकरी आहेत त्यांना 51,000चं पहिलं बक्षीस असं कोणीही देत नाही रत्नागिरी जिल्ह्यात. ती आपली ही शिवसेना शाखा आवासी हे बक्षीस देते. आज मला वाटतं हे ह्या वर्षीचं दुसरं पर्व आहे. दुसऱ्या पर्वाचं आम्ही नियोजन जवळजवळ 80% आलोय आणि या स्पर्धेसाठी नियमावली रत्नागिरी जिल्हा बैलगाडी संघटना यांची नियमावली वापरली जाणार आहे, अधिकृत नियमावली. आणि एक खेड तालुका बैलगाडी संघटना आहे किंवा अखिल भारतीय सेवा संघ आहे, ह्यांना सुद्धा आम्ही ह्या स्पर्धेसाठी निमंत्रित करतो. खेड तालुक्याची आमची स्वतःची संघटना ही आम्हाला सहकार्य आमचं खेड तालुक्याचं 100% असणारच आहे. तसंच सगळ्या बाकीच्या सगळ्या संघटनेने एकत्र येऊन हे मैदान करायचं आहे, हे सगळ्यांना आम्ही एक आव्हान करतो. आणि प्रामुख्याने ह्याच्यात आम्ही एक रत्नागिरी जिल्ह्याला रिक्वेस्ट करून अध्यक्ष स्वप्नीलजी शिंदे आहेत, कार्याध्यक्ष आजा साळवी आहेत किंवा उपाध्यक्ष वगैरे सगळे आहेत, ह्यांना आम्ही एक छोटंसं विनंती केली. सदर स्पर्धेमध्ये आम्ही एक GPS फोटोचा नवीन प्रयोग आम्ही करत आहोत. तो आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची संघटना स्वप्नीलजी शिंदे साहेब असतील, कार्याध्यक्ष साळवी साहेब असतील, यांना सगळ्यांना आम्ही विश्वासात घेऊन आम्ही एक त्यांना विनंती केली, आम्ही जर मोठं बक्षीस ठेवतोय तर आम्हाला एक संधी द्या आणि GPS फोटोचं आजच्या 24 तारखेचं 4 वाजेपर्यंत संध्याकाळचं येत्या 1 तारखेच्या स्पर्धेसाठी हा GPS फोटो असावा असे आम्ही त्यांना विनंती केली. आणि सगळ्यांना आवाहन करतो, प्रत्येकाने प्रत्येकाच्या मोबाईलला GPS फोटो ठेवून स्पर्धेच्या दिवशी तिथे गटपात झालं की तो GPS फोटो दाखवूनच त्याच्यावर नंबर टाकला जाईल. हे सगळ्यांनी त्याचं विचारपूर्वक मोबाईलला प्रत्येकाच्या ठेवावं. तिथे कोणतंही सबब ऐकले जाणार नाही. मोबाईल घरी ठेवून आलो किंवा मोबाईल दुसऱ्याकडे राहिला किंवा मोबाईल बॅटरी लो झाली असं कोणतंही कारण न सांगता आम्हाला सहकार्य करा, हेच मी सगळ्यांना आवाहन करतो. इथे थांबतो. जय महाराज.